नमस्कार मंडळी. आज ना मंडळी, माझ्या आवाजात तुम्हाला खणखणीतपणा दिसत असेल तर आवाज तसा दिसतोय कारण रेसिपीज भन्नाट झाली होती, मस्त झाली होती. साखरेचा वापर न करता मी इथं गाजराच्या वड्या बनवलेल्या आहेत. आज एका वेगळ्या पद्धतीच्या वड्या बनवलेल्या आहेत. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच. काही टिप्स आहेत त्याच्यामध्ये, नक्की आवडतील सगळ्यांना. याची टेस्ट खूप छान होती. गाजराच्या हलव्यापेक्षा थोडीशी वेगळी होती, पण खूप भन्नाट लागली, सगळ्यांनाच खूप आवडली. फ्रीजच्या बाहेर ह्या वड्या आरामात 8 ते 10 दिवस टिकतात. नक्की ट्राय करा. कधी बनवताय मग मंडळी अशा वड्या गाजराच्या? तर आता इथं वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अगोदरच मी अर्धा किलो गाजर घेतले होते. वरची साल काढून स्वच्छ धुवून याला किसून घेतलं होतं बारीक. तर बघू शकताय किसणीने मी बारीक किसून घेतलेलं आहे. मी इथं गाजर किसूनच घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरला बारीकसुद्धा करून घेऊ शकता. आता बारीक करून का घ्यायचं म्हणते मी, तर ते पुढं चालून तुम्हाला सांगणारच आहे. आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई मस्त अशी गरम झाली की याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. माझं घट्टसर तूप असल्यामुळे मी 2 चमच्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथं 2 ते अधिक चमचेसुद्धा घालू शकताय. आता तूप चांगलं वितळू द्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण जे किसून घेतलेलं गाजर आहे ना, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता गाजर याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि याला सतत परतत राहायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं आपल्याला याला परतत राहायचं आहे. तर बघू शकताय मी सतत परतून घेत आहे या ठिकाणी. तर असं परतल्याच्या नंतर किंवा भाजून घेतल्याच्या नंतर खूप छान खमंगपणा येतो या गाजराच्या वडीला. तर बघू शकताय सतत असं परतत राहायचं आहे. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तूप थोडंसं कमीच वाटत आहे या ठिकाणी, तर तुपाचं प्रमाण तुम्ही आणखीन 1 चमचा वाढवू शकताय. तर आता इथं बघू शकताय 7 ते 8 मिनटापर्यंत आपण परतत राहणार आहोत याला. तर एकजीव करून घेत असं सतत हलवत राहायचं आहे. बघू शकताय मंडळी 7 ते 8 मिनटापर्यंत आपण परतून घेतलेलं आहोत. हलकं चमच्याला मऊपणा लागत आहे जे गाजराचं आपण किसून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये अर्धा कप इतकं मी दूध घातलेलं आहे. तर साय पण होती त्याच्यामध्ये, मी साय पण टाकून घेतलेली आहे. तर बघू शकताय एकजीव करून घ्यायचं आहे. फक्त अर्धा कप इतकं दूध मी घातलेलं आहे अर्धा किलो गाजरांना. तर बघू शकताय परत त्याला एकजीव करत राहायचं आहे आणि हे पूर्णपणे दूध आता आपल्याला ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे या ठिकाणी. तर बघू शकताय मस्त असं परतत आहे. खालची गॅसची फ्लेम मोठीच आहे बरं का मंडळी. 2 ते 3 मिनटं झाल्याच्या नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला एक वाफ काढून घ्यायची आहे 3 ते 4 मिनटापर्यंतची. तर बघू शकताय अधूनमधून आपण हलवू शकता याला, पण माझी नॉनस्टिकची कढई असल्यामुळं मी याला हलवून घेतलेलं नाही किंवा खाली चिपकणार नाही म्हणून मी तसंच ठेवलं होतं. तर आता इथं मॅशरने मी मॅश करून घेत आहे हलकं मऊ पडल्याच्या नंतर. बघू शकताय. तर यासाठी मी म्हणत होते की मिक्सरला काढून घ्यायचं असेल तर घेऊ शकताय तुम्ही. तर मॅशरने मॅश करून घेतल्याच्या नंतर थोडंसं बारीक होतं आणखीन गाजर आणि वड्यामध्ये असं एकदम दिसत नाही किंवा वड्या पाडते वेळेस अडकत नाही असं. तर बघू शकताय मी इथं खवा घेतलेला आहे. आता खवा ऑप्शनल आहे बरं का मंडळी, या जागेवर तुम्ही दूध पावडरचा सुद्धा वापर करू शकताय. तर मी इथं खवा घेतलेला आहे. 200 ग्रॅम मी खवा घेतला होता आणि पाव किलोपेक्षाही थोडासा जास्त माझा गूळ आहे आणि तो गूळ मी चाकूने बारीक करून घेतला होता. तो गूळसुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. पण लक्षात असू द्या, जे आपण दूध अगोदर घातलेलं आहे ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालं की मगच आपल्याला गूळ घालायचं आहे याच्यामध्ये. तर अगोदर तुम्ही गूळ घातलात तर दूध फुटायची शक्यता असते आतलं. तर बघू शकताय आणि दूध घालते वेळेस गरमच दूध घाला. तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. खडे विरघळले की याला पाणी सुटल्यासारखं होतं. तर पुढं चालून तुम्हाला दिसणारच आहे. आता बघू शकताय मस्त असे खडे विरघळलेले आहेत काही ह्याच्यामधले. तर एखादा अर्धा मोठा असलेला तो दिसतच असेल तुम्हाला. तर बघू शकताय मस्त असं एकजीव करत राहायचं आहे आणि आता हे पूर्णपणे पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला सतत परतत राहायचं आहे. तर बघू शकताय पाणी आपल्या गुळाला सुटलेलं आहे याच्यामध्ये. तर गुळाचं प्रमाण सांगायचं झालं तर तुम्ही कमी जास्तीसुद्धा करू शकता या ठिकाणी.
तर आता इथं मी गूळ घातल्यामुळं जायफळ हे घालावंसं वाटलं मला, आणि जायफळचा फ्लेवर खूप छान येतो या वडीमध्ये, म्हणून मग मी इथं जायफळ किसणीने किसून घालत आहे. आता एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त असं फ्लेवर येतो जायफळने. आवर्जून सांगेन घालायला, किंवा इलायचीची पूडसुद्धा घालू शकता या ठिकाणी तुम्ही. तर आता याला परत झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आणखीन मऊ पडेल आपलं गाजर. तर बघू शकताय मी वाफ काढून घेत आहे या ठिकाणी. 6 ते 7 मिनटासाठी आपण इथं वाफ काढून घेतलेली आहे. आता एकदम मऊ झालेलं आहे आपलं गाजर आतलं. तर बघू शकताय मस्त असं पाणीसुद्धा अर्ध्याला अर्ध आपलं ॲब्झॉर्ब झालेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. बघू शकताय मी इथं कलरचा सुद्धा वापर केलेला नाही, तरी पण किती छान असा कलर आलेला आहे. गाजरे असे गावरान होते म्हणून. तर बघू शकताय मी परत एकदा मॅशरने मॅश करून घेत आहे. तर मॅशरने मॅश केल्यानं मस्त असं वड्या पडल्या जातील, अटकत नाही चाकूला असं काही. तर बघू शकताय मस्त असं वड्या पाडून घ्यायच्या आहे, म्हणजे मॅश करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे गाजर सगळं. आता बघू शकताय मस्त असं पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आता तुम्हाला सुकं दिसत असेल, तरी पण अजून सुकं झालेलं नाही. जोपर्यंत सुकं होत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम गॅस करून सतत परतत राहायचं आहे. तुम्हाला हलकं दिसतच असेल, थोडासा पाण्याचा प्रमाण याच्यामध्ये गुळाच्या आहेच. तर कसं चेक करायचं ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मी. आता थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे, किंवा थोडंसं वडीचं मिश्रण घ्यायचं आहे. असं प्लेटीमध्ये पसरवून द्यायचं आहे, थंड करायचं आहे, आणि एक जाग्यावर गोळा होतो आहे का हे चेक करायचं आहे. तर बघू शकताय भुसभुशीत असा गोळा होत आहे. असा घट्टसर गोळा झाला पाहिजे. तर बघू शकताय हातालासुद्धा थोडंसं पाण्याचं प्रमाण लागतच आहे. तर आणखीन 5 ते 6 मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, किंवा गॅसची फ्लेम बंद न करता आपल्याला परतत राहायचं आहे सतत. आता परत एकदा 5 मिनटाने मी तुम्हाला परत एकदा दाखवणारच आहे पुढं चालून. बघू शकता गॅसची फ्लेम आता मोठी ठेवायची नाही, कारण जे आतलं गुळाचा प्रमाण आहे तो जरा खाली चिपकल्यासारखा होतो, डाग पडायला सुरुवात होतात. तर परत एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता इथं मी परत मिश्रण वडीचं पसरवून दिलेलं आहे, थंड करून घ्यायचं आहे, आणि मग याला गोळा करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय मस्त असं गोळा होत आहे, आणि हातालासुद्धा असं पाण्याचं प्रमाण लागत नाही. बघू शकताय मस्त असं आता गोळी बनत आहे याची. आता आपलं मिश्रण परफेक्ट आहे वडीसाठी म्हणू शकताय. तर आता चला पुढची प्रोसेस करूया. आता इथं ताटाला मी अगोदरच तूप लावून घेतलेलं आहे. तर बटर पेपरसुद्धा लावलात तरी चालेल. आता जे वडीचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. तर बघू शकताय सगळंच मिश्रण मी याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे, बघू शकताय. आणि चमच्याच्या साहाय्याने मस्त असं पसरवून द्यायचं आहे. वरती साफ करायचं आहे. असा स्पॅच्युला किंवा असा चमचा तुमच्या अवेलेबल नसेल तर तुम्ही वाटीच्या तळाने सुद्धा असं घासून याला साफ करून घेऊ शकताय, किंवा असं पसरवून एकदम वरनं असं साफ करून घेऊ शकताय. तर बघू शकताय मस्त असं माझं साफ झालेलं आहे. आणि आता आपण हे फॅनच्या खाली ठेवून देणार आहोत. तर अर्धा तासासाठी मी फॅनच्या खाली ठेवणार आहे, आणि एक 10 मिनटासाठी फ्रीजरला ठेवायचं आहे. जास्त याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. तर बघू शकताय मस्त असं वड्या पडत आहेत. परत एकदा मी चाकू फिरवून घेत आहे याच्यामधूनच. तर दिसतच असेल तुम्हाला किती छान अशा वड्या पडत आहेत त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीच्या वड्या नक्की बनवून पहा. गाजराच्या वड्या एका वेगळ्या टेस्टच्या होतात. हे नक्की आवडतील सगळ्यांना. माझ्या घरी तर सगळ्यांनाच आवडल्या. तर अर्धा पाऊण तासामध्ये तर सगळ्या संपून पण गेल्या. तर बघू शकताय मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत त्याच्या, आणि एकदम अशा खुल्या वड्या निघत आहेत माझ्या. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, मी दाखवणारच आहे तुम्हाला. बघू शकताय मस्त अशा वड्या. गाजराचा हलवा काय
सारखं सारखंच बनवतो आपण, पण अशा वड्या कधीतरी नवीन वेगवेगळ्या पद्धतीच्या बनवावंसं वाटतं आपल्याला. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.